आता आणखीन एक ब्रेकिंग न्यूज। बदलापूर एमआयडीसी परिसरात धुरकट वातावरण निर्माण झालंय। बदलापुरात वायुगळती झाल्याची शक्यता आहे। धुरामुळे नागरिकांना श्वसनाचा त्रास होतोय। बदलापूर एमआयडीसी परिसरात हा सगळा प्रकार घडलाय। सगळं वातावरण धुरकट झालंय आणि बदलापुरात वायुगळती झाल्याची शक्यता आहे आणि या धुरामुळे नागरिकांना श्वसनाचा त्रास जाणवतोय। ही दृश्य आपण बघतोय बदलापुरातली, ज्यामध्ये सगळं वातावरण धुरकट झाल्याचं आपण बघतोय। अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत। आमचे प्रतिनिधी गणेश गायकवाड आपल्या बरोबर आहेत। गणेश, बदलापूरमध्ये हे वातावरण असं धुरकट होण्यापाठीमागचं नेमकं कारण काय, काही निश्चित कळू शकलंय का? विशाल, बदलापूर पूर्वेच्या भागामध्ये ज्या एमआयडीसी आहे आणि त्या एमआयडीसी मध्ये मोठ्या प्रमाणात रासायनिक कंपन्या आहेत आणि या कंपन्या रात्रीच्या सुमारास आणि विशेषतः पहाटेच्या सुमारास चोरून अशा प्रकारे हा वायू सोडत असतात आणि आज देखील तसाच प्रकार घडला आणि त्याच्यामुळे बदलापूर पूर्वेच्या अनेक भागांमध्ये धुरकट वातावरण निर्माण झालं। दृश्यमानता कमी झाली, अनेकांना त्याचा त्रास होऊ लागला। त्याच्यामुळे कोणी तोंडाला रुमाल लावत होतं तर कोणी तोंडाला मास्क लावत होतं। मात्र कोणत्या कंपनीनं हा वायू सोडलेला आहे ते अजून कळालेलं नाहीये। अग्निशमन दलाला फोन केल्यानंतर तुम्ही पोलिसात तक्रार करा, त्यानंतर आम्ही पोलिसांसोबत येतो, अशा प्रकारचं अग्निशमन दलाचं म्हणणं होतं। मात्र सातत्याने रासायनिक कंपन्या ज्या आहेत या ठिकाणी बेकायदेशीरपणे वायू गळती त्यांची होते, वायू ते हवेत सोडतात। मात्र महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ याकडे डोळे झाक करतं, कारवाईचा दिखावा करतं आणि त्याच्यामुळे या रासायनिक केमिकल ज्या कंपन्या आहेत त्यांचं पावतं आणि अशा प्रकारे नागरिकांच्या जीवाची खेळतात। त्याविषयी धन्यवाद गणेश या सगळ्या तपशिलाबद्दल। आणि आता आणखीन एक ब्रेकिंग न्यूज अशी आहे की मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत उद्या सह्याद्री बंगल्यावरती बैठक पार पडते आहे आणि गणेश उत्सवाच्या पार्श्वभूमीवर उद्या दुपारी 12:30 वाजता ही बैठक असणार आहे। राज्यातील गणेश उत्सव प्रशासनाच्या उपाययोजना, तयारी याबद्दल या बैठकीत चर्चा केली जाईल। पोलीस महासंचालक, मुंबई पोलीस आयुक्त या बैठकीला उपस्थित राहतील। सर्व जिल्हा शहरांचे पोलीस अधीक्षक, पोलीस आयुक्त या बैठकीला उपस्थित राहणार आहेत।